समनापूर जिल्हा परिषद गटात हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. महिलांनी घेतली बालविवाह प्रतिबंधाची शपथ. संगमनेर तालुक्यातील समनापूर जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील व सौ नीलमताई अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन सौ रेखाताई कोटकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी सौ नीलमताई खताळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समनापूर गटातील विविध गावांमध्ये हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. परंपरेला सामाजिक जाणीवेची जोड देत या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती, आर्थिक सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंध तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. महिलांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळ खेळण्यात आले. संगीत खुर्ची, खो खो असे खेळ महिलांनी खेळून मनोरंजन केले. उपस्थित महिलांना संबोधित करताना सौ नीलमताई खताळ यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं, कुटुंबाचे आर्थिक नियोजन करणे तसेच समाजातील अपप्रथा रोखण्यासाठी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी महिलांनी बालविवाह न करण्याची सामूहिक शपथ घेतली. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, आरोग्याची काळजी घेणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन सौ नीलमताई खताळ यांनी केलं. कार्यक्रमादरम्यान महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक संवाद झाला असून अनेक महिलांनी आपल्या अडचणी व अनुभव मोकळेपणाने मांडले. सौ रेखाताई कोटकर यांनी हळदी कुंकू समारंभाचा औचित्य साधून उपस्थित सर्व महिलांना वाण म्हणून भेटवस्तूचं वितरण करण्यात आलं. त्यामुळे कार्यक्रमात सहभागी महिलांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण दिसून आले. समनापूर गटातील गावागावात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक बळकट झाली असून परंपरागत सणाला सामाजिक संदेशाची जोड देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर 18 वर्षाच्या आत, मुलगा असेल तर 21 वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात. याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या क्रमांकावर संपर्क साधू. महासत्ता न्यूज, संगमनेर.